रमजानाचे बल्लीसर मसले राहता मनसे पुसते राहता त्यासोबत रमजानाची चंद मसाईल इंशाअल्लाह सांगून होतले. समान पहिली चीज रोजो फर्ज कोणा ऊपर जाता. रोजो फर्ज जाऊन का दलन सम्मान पहिला मुसलमान बनतो. गैर मुस्लिमा पर रोज़े फ़र्ज रहना है म्हणजे धरतात ते, लेकिन त्याका सवाब मिलने के का ईमान ज़रूरी, इस्लाम ज़रूरी. दूसरी चीज़ रोज़ो धरतलो माणूस अकलमंद होता. ओळखू का असतं आपले निके नोकटे. एक माणूस पिसवलो वाटे त्याच्या ऊपर रोज़ो फ़र्ज नाही. एक मन त्याचा दिमाग बराबर नाही तो बोड आपल्या ह्याच्या भितर का राहणार बाज सुजान माणसे राहतात बोडे आपल्या खैला भितर राहणार. बाज घरची म्हणजे जबरदस्ती त्यांना रोजो धरू लावतात या पुस्तकात काफी दिया का बोल. ती माणसे जे कोणाचो दिमागी तवाजून बराबर नाही रोजो फर्जच नाही. रोजो फर्ज नाही बोला त्यांच्यावर फिदिया नाही. तिसरी चीज जे कोणते राहता बालेग जाऊनच बालेग जाण्यापुढे रोजो फर्ज राहणार. चढवे वाटे दाखली चढवा आम्ही रोजो धरूची मस्त करू का. बाज रिवायते भितर येतात की 7 वर्षाची उम्रे भितर चढवा आम्ही रोजो धरू सांगू कस जे किसी नवजे 12 दिवशी, लेकिन फर्ज राहणार त्यांच्या ऊपर आदत घालूची. धरते धरते जे किता बालिग झाला मग फर्ज राहता त्यांना तो रोजो धरूची आदत जाता. त्यासोबत ती उम्रे भितर आम्ही त्यांना आदत घालू का त्यांच्यावर काही फर्ज नाही. बोझ जाते असे स्कूला आवतात डबल बोझ जाता परेशानी जातात जोर करून जबरदस्ती करून ढकलेली चढवा आम्ही जरूर लावून म्हणजे तरगीब देऊ का निक्यांका सांगू का धरले भले निक्की चीज असं भेजो को आम्ही ख्याल दानो का की एक मुसलमान राहू का दुसरो अकलमंद राहू का तिसरो बालेग राहू का चौथे रोजो धरूची ताकद को राहू का. जे कोणा रोजो धरूची ताकद नाही कुरान सांगलो की त्यांची तर्फीन फिद्या द्या बघ फइद्दतुन मिन अय्यामिल उखर. तुका ना मध्ये ताकदच नाही तो बिजो रोजो धरू शके ना. असं कमजोर माणसे वाटत बाद माणसा सांगता डॉक्टर रोजो धर नका बोलून सांगता. हे तिसरी माणसे जबरदस्ती जबर करून रोजो धरू नये. पण बड़े पूछता मी का करूँ मका भले रोजो धरूचे पण असे लेकिन आपली इस्तिहादिशी असे की रोजो धरलं मी बीमार पडता डॉक्टर बिलकुल मना करते वाटे तरी ते ऐकून करून आम्ही बिजो रोजो धरू असो म्हणजे जबरदस्ती आपल्या ऊपर जुल्म कर म्हणून आमका सांगायला. सिहात भरवचे हे को शरीयतचो मकसद हो. आमची जिस्मात तकलीफ देऊन कोणती इबादत करू आमका अल्लाह सांगायला आहे. हे जी को आम्ही ख्याल दमवताच एक माणसा भितर ताकदच नाही तरी तिसरी माणसावर रोजो काय फर्ज राहणार जरुरी राहणार. दुसरी जो मसला असे रोजो धरूचे आला आमका कळला की चांद पनवता या तरी चांद पनवतास 29वीं तारीख जो राहतात 30वीं रात एक माणूस को अगर चांद पलता आणि तो येऊन काजियाकडे गवाही देता त्याची गवाही काजी कबूल केलं तरी ऐलान करू शकता. अलबत्ता अबुलियती गवाही या जे कोणते नाबालिग चढवे राहतात या गुलाम राहतात त्यांची गवाहीचं एतबार नाही. पडले जे कोणती माणसे वाटेत समजबूत बरतली माणसे निक्की माणसे वाटेत अखलाक त्यांचे निक्के असे कॅरेक्टर निक्को असे ते येऊन काजी साहेबाकडे गवाही देतात. ती गवाही रोजो आमका फर्ज जाता. अगर चांद देखल नाही तरी 30 शाबान झाला मग बिजी चांद पडवण्याची जरूरत राहणार. म्हणजे पुस्तक 30 शाबान झालं चांद देखलो का नाही चांद देखलो का नाही 30 तारीख झाला मग बिजी चांद पडवण्याची जरूरत नाही. चांद देखो देखेनातून राहो आमच्या ऊपर रोजो फर्ज जाता. असं 30 शाबान जिची काल झाले म्हणजे जारी तारीख शोधू सुरू केली पलवची हरकत नाही लेकिन त्याच्या सबब चांद देखो का जरुरी नाही 30 तारीख झाला मग. आणि एककडे चांद पडला मग आसपासचे जे कोणते इलाके राहता जे कोणते बगलाचे राहता बाज बल्ले माणसे 144 किलोमीटर मतला एक राहता का त्याच्या मग बदलता का. बहरहाल जे कोणते उलमा सांगता बगलाचे इलाके त्यांच्या ऊपर को रोजो फर्ज राहता. भल्ली दुरली माणसा ऊपर काय जरूरी राहणार. मुस्लिम शरीफची रिवायत असे की हजरत कुरैब म्हणून एक सहाबी होते ते शाम दुगून मदीना आयले. हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास रजी अल्लाह ताला अन्हु त्यांना पुछले की तुमचे हिंगा चांद कितना पडले. त्यांनी बोलले की जुमा दिसाची राहते आणि जुमा राती जे कोणती रात जुमा दिसाची राहतात ती राती आम्ही पडले. हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास बोलले तुम्ही पडले होते का. होय बोलले भल्ली माणसे पडले होते आणि हजरत मुआविया सम्मा रोजो धरूचो हुकुम दिलो बोलले. हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास बोलले लेकिन आम्ही मदीना भितर शनिवार दिवसाची राती पडले असं आम्ही आज रोजो धरतलो बोलले. तरी शामची गवाही त्यांनी कबूल केला आपल्या हिंगा पडलो त्याने एतबार केले. असं इमाम शाफी वगैरे बोलता की जे कोणत्या इलाकात पलता ते इलाकाची माणसांनी आसपासची माणसावर फर्ज राहता. भल्ली दूर पडले तरी आमच्या ऊपर
हें जरुरी राहना ते हेजो को आमी ख्याल म्हणजे पुस्तक एकच चांद संबंध जावं कान्नो टाइम सवास कडेन बराबर जावं सकेना तरी चांद कशी येवं सकता सायन्सी एतबारान को बराबर दाने चीज जावं तासो हेजो को आमी ख्याल दवरूं का चांद पडला मग जे खे ऐलान जाता ते मुताबिक धरूचे येवन हुज्जतो करूचे ही चीजों को जरूर हे बराबर नाही व्हडले जे काही सांगता आमचे काजी साहब राहता समूह मशवरा करून सांगतात तिंगा ते फैसला पर आम्ही राजी रावता इसी करी एक मसलो पुसते राहतात लाज भितर येऊन पहिलाकच आमचे जहनात रावतात की एक कडे चांद पडले मसलन आता भटकले चांद पडले दुसरे काय सौदियाचे मसलन तिंगा एक दिसा फुडें पडले चांद सौदिया चांद पडले तेजा मग आम्ही हिंगा आयले हिंगा आयला मग आमकां अगर हिंगा रोजू ज्यादा जाते असे तिंगा एक दीस फुडें जाले तरी हिंगा 30वे दिसा तुम्ही पावले तिंगाचे मुताबिक सन असे लेकिन हिंगा तुम्ही पावले हिंगा सन ना हिंगा रोजू असे तरी आमकां रोजू धरूचे फर्ज जाता कुराना भितर येतात फमन शहीद मिनकुम अश-शहर फल्यसुम जे कोणा हो मास मिलो तांकां रोजू धरूकास त्या सबब जे किंवा अगर आम्ही एक दिसा फुडें चांद पडले दुसरे कडेन आमी वचून पावले आनी तिंगा रोजू असे तर आमकां तिंगाचे मुताबिक अमल करूं का जे कितें पावले तिंगाचे मुताबिक अमल करूं का येते हिंगा आमी चांद पडून गेले सौदिया गेले तिंगा एक दिसा फुडें सन जालो तर आमकां तिंगाचे मुताबिक सन करूं का आनी एक रोजू आमी तेजे पट्ट खजा करूं का वो मसला को भली पुछते रहतात तासो पयलो को आमी जहन भितर धरूं का बहरहाल जे काही मसाइल रहता कल्ला उलमा कडेन अगर पुछते रावले तरी इंशाअल्लाह मसाइल हल जातले अल्लाह ताला आमकां सम्म तौफीक दे व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रमजानाचे मसाइल तो सिलसिला सांगते होते काल कोणा पर रोजो फर्ज जाता कितना फर्ज जाता हे सांगले होते आज दुसरो जो कोणतो मसला असे रोजो धरू का दलान संबंध पहली चीज जो कोणती असे नियत तुम्ही ऐकते राहतात पडते राहतात की नियत नातून कोणतो अमल कबूल नाही अल्लाहकडे इन्नमल अमालु बिन्नियात अमल हे जो मदारकच नियतीवर असेल नियत नातून कोणते अमल सो अल्लाहकडे एतबार नाही तासब जे किसी हर इबादत सबब नियत जरूरी रोज़ा सबको नियत जरूरी नियत बलन का दिलिन हमसो इरादा रहूँगा जीवन बलूचे क्या जरूरी नहीं दिला भीतर ही नियत रहूँगा वो इरादा रहूँगा कि मैं रोज़ो धरता हूँ दूसरी चीज़ नियत कितना करूँगा हदीस भीतर रहता कि राती फ़र्ज रोज़ाती जो उनकी नियत रहता राती कस करूँगा फाला बांगे फुड़े फुड़े सर हमची नियत रहूँगा तासबब वडगतनी कस नियत करून वडगूकास की काय ठेवून अगर सावरा उठू शकल नाही बाग मल्लामा उठले तरी आमचं रोजू जाऊन कस अगर आम्ही नियत करून अजून अशीच वडगले आणि आम्ही उठताना फाला बांग बल्ले तरी आमचं रोजू जाणं म्हणजे आईचं रोजू धरता बल्लान नियत सो वक्त खतम झालो फर्ज रोजा सबब फाला बांगे फुडे फुडे सर नियत राहूचे जरुरी असे अलबत्ता नफल रोजो असे तरी दंपरा बांगे फुडे फुडे सर नियत करू शकतात अगर सकनात पण काही खाल नाहीत तर एक हदीसे भीतर येता अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मरतबा हजरत आयशाचे घरे गेले आणि पुसले काही नाश्ता असे का पुसले बोलले नाही बोलले तर आपण रोजू धरता बोलले त्या सकनातून काही खाल नव्हते शिमार वक्ती तिचे घरे गेले असं नफल रोजो असे तरी जवाल फुडे फुडे सर दोनपरा बांगे फुडे फुडे तक नियत करू शकता लेकिन फर्ज रोजाची नियत चाहे रमजाना तो फर्ज रोजो रहो या नजर मानलो फर्ज रोजो रहो या कजा धरूसो फर्ज रोजो रहो हे जी नियत फाला फुडे फुडे करूचे जरूरी असे दिला भीतर नियत रहूँगा तीसरी चीज़ नियत सिलसिलाते हैं कि नियत हर रोज़ाची हर दिशा करूँगा आज फर्ज रोजो धरता में फौसो फर्ज रोजो धरता परवासो हर दिसाची नियत हर दिशा करूचे फर्ज असे इमाम शाफीची तहकीक कि का बलन हर रोज़ो अलग इबादत हर रोज़ो अलग इबादत 30 दिसाची 30 इबादत होगी तासब हर दिसाची अलग अलग नियत राहूचे जरूरी असे तासब कोशिश करू का के रात्री वडगते नियत करू नको सावरा उठला मग रोजू धरूचीकच नियतीन उठतात आम्ही ही आमचे जज्बा राहू खाली खाऊचे ना बस तुम्हाला ख्याल नाही ना माणूस निदे भीतर उठता खाता वडगता नियत कस काय दिला भीतर नियत कच राहणार तासब इस्तेहजार राहू का नियतन आदत आणि इबादत भीतर फर्क करूच तासब शहरी वक्तार को उनकी दिला भीतर नियत राहू का अगर राती करून वडगले नियत करून नींद लागली वडगले वडगला मग अगर महेश्वरी सोबत केले
आणि सावरा उठून काय खाले तरी दुबारा बी नियत होची जरुरी नाही ती नियत कस काफी ते अलग नियत करूची जरूरत नाही राती वक्तात नियत केला मग आम्ही अगर खाले पिले दुसरे काही काम करा काही फरक पडणार नाही फाला फुला उठला मग बी दुसरी नियत करूची जरूरत राहणार तसं कोशिश करू का की आम्ही नियत राती करून म्हणू का हर रोजाची अलग अलग नियत करू का अल्लाह ताला आमका सम्मत तौफीक देव आमची इबादत कबूल करू आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रोज़ा बारात मसाइल सांगून गेले होते काल नियते बारा सांगले होते की रोज़ाची सबसे सम्मान पहिली चीज़ पहिलो फर्ज भला नियत दूसरी चीज़ रोज़े धरला मग चंद चीज़ांवरून खास रोज़ो धरला मग आम्ही इफ्तारी सर चंद चीज़ांवरून खास आपला सम्मान पहिली चीज़ जिमापासून सोबत कास बोलून कलून करून आपली मिळण्यासाठी रोजो धरून माणूस सोबत करता रोजो तुटता कस त्याच्यावर वरली पेनल्टी को असे त्याची इन्शाल्लाह तफसिलात पुढे येतली तासोबत कास बोलून कलून करून रोजो धरून दिसाच्या वक्तार आपली मिळण्यासाठी सोबत करण्याचे हे जन बरोबर कास दुसरी चीज मनी काढूच्या बसून हे जन को हरू का आपल्या हातीन काढो या दुसऱ्याच्या हातीन काढो हे जन को रोजं टूटता इशिकस उलमा बरवला हा एक माणूस शहवत सरी नामहारम बोलिए हात लावता या तिजे सरी बोसो किनार करता हे जन मनी बाहेर येता ते जन को रोजं टूटता अगर वडगुन वाटे वडगल्ली हालते भीतर एहतलाम बलदत्ते का मनी बाहेर आली ते जन रोजं टूटे ना इशिकस एक माणूस बेसल्याकडे काय आजमवतो होतो या कोण्या पल्लो तेजन मनी हे झाली तेजन रोजं टूटे नाही हे का हे आम्ही कास बनवून केलेलं नाही लेकिन कास बनवून माणूस नामहरम बोलिए हात लावता ते उलमा बरवला की बगैर हाय काही कापडे नातून सामा हात लावता आणि तेजन मनी होता या काही गोशी देता या इशिकस काही पार मोहब्बतचा मामला करता आणि हे जन मनी होता ते हे जन रोजं टूटता हे जो को आमका ख्याल धरू कास आणि ही सचीजन आपली हिफाजत करू का अल्लाह ताला आमची हिफाजत करू आमीन आखिरु दावाना रोजाचे मसाईल सांगून होते काल दोन चीजो सांगून गेली होती की रोजो धरून जमा करू नये आणि मनी काढू नये तिसरी चीज या चौथी चीज बोलू शकता जे कोणती चीज असो रोजेची हालत में आमका लिहाज करू कास उधरूचे उदर दोन किस्माचो राहता एक उदर येता आमकां अचानक उदर आयलो आमी काही करू शकना आमची एक कंट्रोल भितर नातल्ली चीज उदर आयलो तरी हेजन रोजो तुटेना लेकिन आम्ही वट हाडवता जबरदस्ती वट हाडोवन करून उदर येता तरी रोजो आमचो तुटता तेज्यात अगरचे भितर काही गेले ना समज भायर आयले लेकिन चुमकी आम्ही हाडवल्लो वट हो वट हाडोवन करून अगर उदर येते असे तरी हेजन रोजो तुटता अचानक उदर आयलो वट आयलो आणि आम्ही रोखवू शकल नाही तरी ते आमचे हे नव्हते ते उपरली चीज ती आमचे कंट्रोलपासून बाहेरचे जे कोणती चीज आमचे कंट्रोलपासून बाहेर असे तेजे बारात अल्लाह आमकां पसूचे ना लेकिन आम्ही जावन वट हाडवतात आणि उदर काढतात तरी आमचो रोजो हेजन तुटता असं बोलामा बरोला की कोण्याची ह्या करून थोडं वडलं ते मूस भितर गेली मुरम भितर गेले करून येता आम्ही काढू पडतात त्याला काढतले आमचं रोजो होतलो या काय फातर पडलो आता ना तोड घेऊन ह्या करतात एक म्हणतात काहीतरी तोडा भितर असून तोडले आम्ही त्याला वट वडू ना वट हाडून काढवतात वट हाडून काढवचे अगर जरुरी असे काढू शकता आम्ही लेकिन रोजो आमचं तुटता ते की आमचं कजा करू का आम्ही अलबत्ता हे आठवत दरवा की इसी बलगम को असे भितरला काढूचे नाखा दुगून उपरला माता दुगून येतात करतात बाटम करून भितरला काढतात आम्ही ते काढून उकवला रोजो तुटेला हालांकि वट को भितरला आणवचे हे को भितरला नेवचे लेकिन वट सवतरी नेवचे आणि हे अक्सर मनशा येता भितरला तकलीफ जाता असं बोलामा बरला की बलगम अगर नाखा दुगून हिंगाचा राहिले आम्ही काढून ते का उकवले आमचं रोजो असे नाही इशिका छाती दुगून बलगम येता कफ येता आम्ही खोकून करून बाहेर काढून उकवले हेजन रोजो तुटे लेकिन बाज मर्तबा कार आता बलगम हिंगा ऊपर येऊन नाकाकडे रोखता आम्ही काढू शकतात ते का
ही काडयो बनून भितर गेले आमचे इख्तियार भितर काढूचे होते बीजे आम्ही काढायला भितर गेले रोजो तुटता अशी करून मी उपरसर हाडले या उपरसर राहिले आम्ही उकवू शकते होते ते का बीजे उकवल ना भितर गेले तर रोजो तुटता ठीक आहे आमचे बस भितर असे आमचे कंट्रोल नातून अचानक गेले आमचा कल नातून भितर येण्यातून उपर येण्यातून तरी आमचं इख्तियार नाही आम्ही काढून उपर राहिले होते काढून उकवू शकते आम्ही बीजे उकवल ना तरी हे जण रोजो तुटता अलबत्ता लुतू थोडा भितर असे बाहेर आयला ना थोडा भितर काय असे गिल्ले हे जण रोजो तुटे ना अलबत्ता लुतवा भितर काही रखत वगैरे आयले रखत आयले ते का आम्ही गिल्ले तरी हे जण रोजो उघडता रोजो तुटता हे काही नजीस चीज आहे रखत आयले तरी आम्ही काढून उकवू खास मास्टमार माणसा मजबुरी राहता रखत येते का केला गो असे ना ती मजबुरी चीज अलग चीज आमचे बस भितर ना तरलीची लेकिन आमका कल्ले रखत आयला हा आम्ही उकवू शकतात उकवूचे जरुरी राहता आमका कलून करून आम्ही गेलतले तरी आमचो रोजो होतलो ही चीजो आम्ही खायला भितर धरवून कास अल्लाह ताला आमकां नावजेची हालत भितर बलगम आयले तरी आम्ही टिश्यू बिश्यू राहिला तें काढून घेवंक टिश्यू नातल्यान आमी तेका अगर रोखूंक शकता रोखून धरूंक गेलो ना जे तेच्या नाव जाल्यार म्हाका काडून घेवंक रोजा बारात तफसिलात सांगून होती की रोजो धरून कक्का चीजो करूंक आसता म्हणून तेजे सिलसिलात एक चौथी चीज जो कोणती असे की रोजो धरला मग सगळो दीस फाला बांग दुगून लागले मगरिबे बांग सर सुबह सादिक बनते का तेत्ता दुगून गुरूबे आफ्ताब बलन मगरिबे बांग तक सूरज गुरूब जाता सर कास बलून कलून करून आपले इख्तियारान काही खावंक नये कास बलून कलून करून आणि आपले इख्तियारान खावच्या पिवच्यापासून आपला दूर धरून कास बलून बलन आपले इरादान काही खाऊ नये एक माणूस आटो विसरून काही खालो काही पिलो ख्याल नाही त्याचा आणि आटो विषय आलो फौरन काढून कोण सोडलो इशिनो की नाही अलहमदुल्ला निक्की असे म्हणून खाते गेलो तिशिनो आटोवून आतून जातो ना माणूस पाणी घेतलं पिऊन सोडलो पिते एकदम आटो पडलो केटले गेले जे केटले तोंडार असे फौरन काढून कोण सोडायचे काय खातो होतो खाते आटो पडलो या खानदानामा आटो पडला म्हाका रोजो होतो आटो विसरून काही केला आमचो रोजो अशें ना हदीस भितर येता की माणूस आटो विसरून खालो पिलो तर अल्लाह तर्फे ताका खावं पिवंक वाटलें लेकिन हे आटो धरोवका खात्यानी आटो नव्हतो लेकिन खाऊ सुरू केला मग आटो पडलो तरी फौरन उपोवंक अगर खात्यानी खाऊ सुरू केला मग आटो पडले या पिऊ सुरू केला मग आटो पडले बीजू उकवल नाही तरी आमचो रोजो जाना जिशी आटो पडले जे घेतले थोडा भितर असे पुरा आमी काढून उपोवंक असं आटो विसरून अगर काही केला तेजेन रोजो तुटे नाही कास भरून आम्ही करतले आमचे इरादान करता तरी रोजो तुटता दुसरी चीज कलून करून आमकां कलता खालान पिलान रोजो तुटता म्हणून बीजू आमी करते वाटे तरी रोजो तुटता एक माणूस बडो नवो मुसलमान जालो तिका मसला कल्ला तो काही खालो फौरन दुसरो सांगा रोजो असला काही खावं नजे तो फौरन सोडलो तरी तेजो रोजो तुटे नाही का तेका कल नाही इल्म नाही तेका असं इल्म रावंक आसा तिसरी चीज जे काही सांगले आपले इख्तियारान करूंक आसा एक माणसाचे कानपटा बंदूक धरवले खाता का घालू का पुसले तो बडो मजबूरन जू वरवता सबब एक दोन घास पोटा भितर घातलो तरी हे कास भरून केल्लो न्हू मजबूर आहे तेका जान जू वरवचेको जरुरी त्या सबब मजबूरीन अगर तुम्ही करता तर रोजो तुटे ना गन पॉइंट उपर कनपटा उपर धरवले मारता खाता का नाही उडवता तुका येता का करतलो बडो जू वरवंक आसता तेका इसलिए हेजन मजबूरी भितर कराहतन बोलते का जबर करून कोणी तेका खावंक घालतात तो खा मन नाही तेका जबरदस्ती जू वरवता असं बडो काही पाण्याचो एक घोट पिलो या एक घास थोडा घातलो तरी हेजन रोजो तुटे नाही त्या सबब हे आठवतो नवकास की आमचे इरादान कलून करून आणि आमचे इख्तियार सरी सगळो दीस आम्ही खानातून पिनातून रावकार हे रोजाचे हे अगर काही जे उलटे झाले तरी रोजो तुटता हे जो आम्ही ख्याल जाणवकार अल्लाह आमकां समज सुबहानल्लाह बिहमदिही
रोजाचे मसाईल सांगून होते काल सांगले होते की रोजो दरला मग सुबह सादिक दुगून फाला वक्त दुगून मगरिबे सर काही पोटात उसून खानातून पिनातून ढोंकात बोल येता जेवण तो मसलो असे की रोजो चुडता खेजन 2-3 चीजो सांगून गेली होती उदर हाडवले वट हाडवले जबरदस्ती या जिमा कैले या मनी काढले हेजन रोजो तुडता आपण सांगून गेलो चौथी जो कोणती चीज असे म्हणले खास करून की पोटा भितर अगर काही होता तरी हेजन को रोजो तुडता हेजन वसूचे मनफजे मफ्तूह बोलतात मनफजे मफ्तूह बोलला जे कोणती एगडे या ठावे उसून राहतात सर नाका दुगून गेले तोडा दुगून गेले काना दुगून गेले शरमगा भितर जे कोणते एगडाचे तिंगा दुगून कोणती चीज पोटा भितर घालून गेली जे कोणतं पोट बोलतात या मसाना मुताचे पोते बोलतात तेजे भितर अगर कोणती चीज घालून गेली तरी रोजो तुटतात तसं मनफदे मुफ्तू बोलला उसल्ले ठाव जे कोणती ठावे उसून आहे तोड असे नाग असे कान असे आणि शरमगाची ठाव असे तिंगा दुगून आमदन कोणती चीज गेली कसदन आमचे इरादान आणि ती चीज इसले रावकाच बलखो पडू का जे कोणाची काही हकीकत असे तिसली चीज आईन बोलतात तिसली चीज कोणती भितर गेली तरी रोजो तुटता है हेजन पहिली चीज बलखो पडले की जे कोणती चीजो मनफदे मफ्तूदून वसे ना मनफदे मफ्तूद आतून यानी जे कोणते इसले ठाव वापरले गेले जे कोण एगडे नाही तिंगा या उसून ना मसला आम्ही तेल घालतात तेल को जज्ब जाता अंग धुतात पाणी त्याचे जज्ब जाता हेजेन जे कोणती चिरो भितर होता रोजो तुटे नाही इशिकत ओलामा बोरला दोला वसत घालतात दोला वसत घातला रोजो वसे नाही की का हे एगड नाही काना वसत घालतले रोजो तुटतलो की काय एगड आहे नाखा वसत घालतले रोजो तुटतलो शरमगाज पण वसत घालतले रोजो तुटतलो की काय एगडे ही हेजेन भितर गेला मग रोजो तुटता जे कोणते एगडे नातल्ली ठावे तिंगा दुगून आम्ही चीज भितर घालतात तरी ते रोजो हेजन फुटे नाही पण उलमा भरला हेजन का इंजेक्शन माणसे घालतात हेजन को रोजो काही फुटे नाही हे जो ख्याल धरून कास दुसरी चीज जे कोणते सांगले आमदन आम्ही केलं आणि पोटा भितर होत ती चीज याचा तोडा भितर आम्ही काही सांगते वाटत काहीशी माझा टेस्ट लावले काढून नकोले मोखलची गेले काढून नकोले भितर पोटात काही गेलं नाही एगडात दुगून पोटा भितर वचू कास पोटात गेलं ना एगडात तोडा भितर मोखलची गेले काढून नकोले या बोलो रांतनी साखर बल्ली असे का लोणकम असे का साखतात आणि मोखलची करून काढून नकोतात भितर गेलं नाही ते जेनको रोजो असे ना तर हे दोघं खायला वगैरे पुसते राहतात माणसे जे रोजो होता का नाही का म्हणून एगडा तर भितर वस्तू का असते भितर गेल नातून आम्ही खाली कानात पाणी लावले काढले तर अशी नाखा भितर उपर पाणी घेतले उकवले हे जे नसे ना भितर गेले तरी रोजो होता तसं बोलतात म्हणजे आम्ही गरगरा करतात गरगरा करतरी को अगर आम्ही भरली केले आणि त्याच्यात पाणी भितर गेले तरी आमचं रोजो गेलो आम्ही मोखलची करतो ते अचानक गेले आमका कलनातून त्याच्यात रोजो असे ना लेकिन आम्ही गरगरा करतात भरली मुबालगा करतात त्याच्यात भितर गेले नाकात पाणी भरली ऊस घेतले त्याच्यात भितर गेले तरी ह्याच्यात रोजो होता तसं नाकात पाणी घेतनी या मोखलची करतनी या गरगरा करतनी तो आमचं हे रावकाच की आम्ही ज्यादा करू असो म्हणजे ज्यादा केला ती चिजन रोजो होता इशिकच चीज जे कोणती आमदन असू कास आमदन बोलान का आम्ही आपले हेजन कास बनवून घालू कास आता बास्टमर का राहता काही पीठ असे या तांदूळ असे आम्ही सोखलते राहतात या काही करते तर उडले अचानक नाका दुगून भितर गेले या आम्ही हा करते होते कोणती चीज भितर गेली आमची हेजन गेली नव्हती आपले हेजन गेले आम्ही कास बनवून घाटले नव्हते आपले हेजन गेली आमचं त्याच्या भितर काही इरादा आणि कसद नाही तरी तेजन रोज औषध आहे हे दोघं ख्याल जाणून कास बास्टमर राहताना म्हणा हा गेलो मुगली काय भितर गेली मूस भितर गेली या काय पंजाची वस्तूल भितर उडली कास बनवून घालूचे नो इशी अगर गेले तरी या माती भितर होता या जे कोणतो ढुंगर असे ते भितर होता आमची इरादान अगर ढुंगर को गेले आईन बोलतात ती चिरेची काही हकीकत असे ढुंगर को असे आम्ही कसदन भितर गेले तरी जशी सिगरेट राहता गुडगुडी राहता ह्याच्यात भितर होता ढुंगर भितर गेला तो आमचा रोजो होता अलबत्त परमल असे तिकडं काय आईन नाही त्याच्यानं काही फरक पडणार तसं परमल हुमलाल वगैरे काही रोजो छुटे नाही ही जे कोणती बुनियादी चीजो असे हे तो आम्ही जरा ख्याल जाणून कास
अल्लाह ताला आमकां समज तौफीक दामेल व आखिरु दावाना रोजाचे मसाईल सांगून गेले होते काल. ते कोणती चीज सांगून गेली होती की जे कोणते आमचे तोडा दुगून या जगातले होल असे तेजे दुगून कोणती चीज पोटा भितर गेली तरी रोजा तुटता म्हणून ते मसाईल भितर एक चीज आठवतं म्हाका की लुतू तसं सांगलो होतं की लुतू गिल्लांके रोजो असे ना लेकिन लुतू तोडाचे भायर आयले हे तोड जे कोणते असे ते भायर काही टायमार होटा भितर येतात त्यामुळे तू करून खेळते बसतात लुतू घेऊन खेळतात फुगो करते बसतात ते बीज गिलतात. एक चीज हिंगा भायर आयली होटा दोन होटा उपर आयले तेजे मग बीजी भितर गुल्ल्या तरी तो रोजो गेलो आमचो जे केतासर तोडा भितर असे तेतासर ते लुगू आम्ही गिलता तरी रोजो असे ना जे केता भायर आयले बीजे आम्ही गिलतले तरी आमचो रोजो होतलो. दुसरो तिथं लगते मसलो काही मग चणवे कापडे घेता सुकते बसतात सुकला मग आमचे लुतू तिंगा लागता हे भायर आयले बीजी तेका सुकले एटले लुतू असे की अगर आम्ही तेका पिल्ले तरी कचरो पडू शकता. दुबारा अगर आम्ही तेका कपडा तोडा भितर काढले ते लुतू गिल्ले रोजो गेलो आमचो तेका भायलीचीच भितर आयली. काकडो पवते राहतात सुवे भितर घालतात तोडा घालतात बिजी घालतात तोडा घालतात बिजी घालतात तेका पाच टायमार पाणी लागतात तोडाचे लुतू लागतात ते गेले बिजी तोडा गुल्ले भायले बिजी भितर येतात तेका गेलतले रोजो होतलो आमचो तेका भायलीची जायली. तिसरी तेका लागती चीज आम्ही नोटे मेसतात नोटे मेसते ही तोडा लावतात हे करतात तिका माती राहतात लोटा उपर ते आम्ही मेसतानी तोडा भितर होता पाच टायमार ते गिलतात आम्ही हे भायली चीज भितर आयली हे जनको रोजो होता आमचो. चौथी चीज हेका लागती डकर माणूस डकर आयलो त्यांनी फरक पडणार डकर आयला तेसरी काही चीजो भायर आयली आम्ही काढून उकोवंक शकता तरी उकोवंका भायर हलका उपर आयला भितर का जाचे आणि भितर गेले आम्ही काढू शकनात तेका तरी रोजो अशें ना हलका उपर आयले आम्ही काढून उकोवंक शकता बिजून भितर गेले तरी रोजो होता आमचो जे किसी बलगामा बारा सांगून गेला. आणि जे कोण तो डकर असे अगर आम्ही जबरदस्ती काढले आणि तेजेन कोणती चीज भायर आयली तरी आमचो रोजो होता. जे किसी उदरे बारा सांगलो तो उदर आयली चीज भायर गेली तरी आमचो रोजो तुटेना लेकिन उदर जबरदस्ती काढतले कोणती चीज भितर घेनात नको आमचो रोजो होता. इशिकच उलामा बरोला डकर जबरदस्ती आम्ही काढतले तेजेन कोणती चीज भायर आयली अगरचे आम्ही गेलेलं नाही तेजेन रोजो होता. तसं डकर काढू नये आम्ही आयलो आणि कोणती चीज भायर आली काढून नको सोडवतास हां हलका उपर आयला नाही का तशीच भितर गेली तरी काही फरक पडला. पाचवी ही जी लागतीच चीज दाता भितर काही शिरकता खाते खाते शिरकता काय आम्ही तेका काढू शकता तरी काढू नको आमकां लेकिन काही शिरकले आमकां वळखू पडले नाही लुतवा जरी भितर गेले आमकां कळलं नाही कस तरी रोजो अशें नाही लेकिन भायर आयले आमकां वळखू पडले बिजी आम्ही गिल्ले तरी रोजो होतलो आमकां. दाता भितर काही शिरकल्ली चीज ताजो काही शिरकली ते चीजो आमकां वळखू पडटा तरी फौरन काडून उकोवंकास लुतवा भितर आयले आम्ही तेका फरक करू शकता तरी काडून उकोवंकास फरक करू शकल ना आम्ही फौरन भितर गेले तरी नेजर रोजो अशें नाही. इशिकच गलातून पाणी बिनी येते राहता अगर भायर आयले आम्ही काढून उकोवंक शकतात तरी उकोवंका उकोवंक सगळे करना हलका भितर आयले बिजी भितर गेले थिंगा तरी नेजर रोजो अशें ना. ही जिदो आमी जरा खैलात धरावंकास अल्लाह ताला आमकां समज तौफीक दामेल व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह.
रोजाचे मसाईल सांगून गेले होते. काल सांगले होते की रोज़ो कोणकोणती चीज़ें टूटता का बास तिब्बी चीज़ों असे इलाजची चीज़ों त्याचे बारात को म्हणजे सवाल करते राहतात हे केलं का ते केलं का. एक चीज आठवतो रो फुडें को सांगलो होतो भितर काही गेला रोजो वसूचे बाहेर काय आयला रोजो असे नाही इल्ला की आम्ही जबरदस्ती उदर हाडवले अलग चीज वरना बाहेर कोणती चीज आयला रोजो असे ना भितर गेला वसूचे असं इसली चीजो जे कोणते ताल्लुक भायला नसे ते तो रोजो असे नसे सांगले इंजेक्शन घालता इंजेक्शन होल दुगून काढूचे नो तोडात या नाकात या कानात या शरमगातून घालणार बल्कि तिका शिरे भितर घालतात या सामा भितर घालतात तेजेन रोजो औषध आहे. इशिकत रखत काढतात रखत काढून जे रोजाची हालत भितर तेका भला कमजोरी जाता. लेकिन अगर ज़रूरत पडली रखत टेस्ट करू का या बीजी एमर्जन्सी का आयली कुछ देऊ का माणूस घटफातर वाटे कमजोर पडू शकते का हे नाही तरी रखत काढला रोजो औषध आहे ठीक आहे. रखत पण बाहेर होती तीच असं रखत काढतात तेच सबब तेजन को रोजो औषध आहे. लेकिन आठवत नका की रोजाची हालत भितर ती चीज़ करू नये जे कोणती चीज़ें कमजोरी होऊ शकतात. रखत काढला नंतर पण कमजोरी येतात असं रोखतात लेकिन जरूरत असे तरी काढले तरी रोजो हे तुटे नाही. तीसरी जी दात काढतात दात काढूचे सिलसिलात को ये शिकतात. अगर दात काढताना काही पोटा भितर गेले रखत पाणी तेजन रोजो होता. लेकिन आजकल इसलिए चीज़ों रहता है कि डॉक्टर का भीतर इसलिए चीज़ों जरूरत है सब चीज़ों पैपन तानतात है भीतर एक चीज़ों वस्तू देना है. अगर भीतर काही वशे नाही तरी दात काढणार को रोजो औषध आहे का बाहेर घालूची चीज भीतर घालूची चीज नाही. इशिकस माणसे शुगर असा इन्सुलिन घेता तेजन को ओलामा बोलला हा कि हे को चूंकि सामा भीतर घालूची चीज तेजन को रोजो वशे नाही. अलबत्ता भितरले जे कोणती चीज़ों हे करूचे राहतात आजकाल गुर्दा का करतात डायलिसिस करताना चूंकि चीज़ों भितर होता तर तेजन रोजो होता. असं ती माणसे जे कोणा करूची जरूरत राहता त्यांना कसा करू का रोजो या रात्री अवतार करू का डायलिसिस केल्यान को रोजो होता बरोबर नमा बरोला. इसी का ऑक्सिजन घेतात तेजे भितर अगर वसच करून भाप भितर होता वस्तासो ते वस्तान को भितर चूंकि होता तेजन को रोजो होता. इसलिए जे कोणती चीज़ों अगर भितर काही तेजन चीज़ों गेले चाहे भापची सूरते भितर असो या पाण्याची सूरते भितर असो तरी तेजन रोजो होता. बाकी बाहेर कोणते चीज़ों आयलान या भायलान कोणतो इलाज केलान रोजो एटला सर बरोला वलामा आजकालचे की ऑपरेशन करतात. अगर भायलान ऑपरेशन करता पोटा भितर काही मशीन आहे आणि बेहोश केला मग सगळो तीच बेहोश राहणार बल्कि रोजाची हालत भितर तेका होश येता तरी तेजो रोजो को होशे नाही. हे जो को आम्ही ख्याल दानो का ऑपरेशन को अगर जाता पोटा भितर काही गेलं नाही तरी तेजन को रोजो होशे नाही. अलबत्ता अगर ऑपरेशन इशी केले की सकन दुखून लागले रोजो करता तो बेहोशकेच वाटे कारण बेहोशीचो मसला अलग जाता. तेजन सगळो दीद अगर माणूस रोजो धरून बेहोश वाटे तरी रोजो होता. जराची होश आयलो तरी तेजो रोजो राहता. ही सच्ची असो आम्ही ख्याल दानो का जल्ला तला कसमतो चलो आम्ही वासुरुद्दावान अल्हम्दुलिल्लाह. रोजाचे मसाईल सांगून होते काल शुमार इलाज मुआलजाची चीज़ों सांगून गेली होती त्याचे ते 31 सवालात भली माणसे करतात की ग्लुकोज जे काय राहतात तेजन रोजो होता का पुसतात. काल तुमका सांगले होते की तोडीन जे कोणती चीज़ों गेली जे कोणती उसल्ली टावे असे तोड असे नाक असे या शरमगाची जे कोणती होल असे तिंगा दुगून अगर कोणती चीज पोटा भितर गेली जो भला पोटा भितर या दिमागा भितर या मुताची जे कोणते पोते असे तेजे भितर अगर कोणती चीज ही 3 वाटात दुगून वता या कानात दुगून नाकात दुगून कानात दुगून तोडात दुगून या शरमगात दुगून पोटा भितर या जे कोणती चीज़ों मादा वगैरह मैदा बोलतात या मुताचे पोते बोलतात या दिमागा भितर वता तरीन रोजो तुटता. बाकी दुसरी वाटे वापरला गेला रोजो तुटे नाही. फुडे को सांगून गेले होते इशिकच ग्लुकोज वगैरह चूंकि यातरी शिरे दुगून घालून होता ही शिरे दुगून घाला मग को ही पोटा भितर असे नाही भितर ताकद देता. त्या सबब उलमा बरोला की हेजन रोजो तुटे नाही. अगर जरूरत सबब कोणत्या ग्लुकोज लावता तरी हेजन रोजो तुटे नाही. हे करण्याचे की माणूस एनर्जी सबब ताकद सबब लावता इसी करजन उलमा रोकला. जरूरत सबब अगर इलाज मुआलजा सबब लावतात
तरी हेजो कन रोजो तुटे ना इशिकच बाज गुल्लो राहता जिबे खाल धरवचे ते जो असर भित्तर वशे ना खाली जिबे उपरकच राहता बाज गुल्लो सांसे सबब हाटा सबब से येता अगर तीसरी गुल्लो असे की खाली जिबे खाल ते धरवचे ते जो असर हलका भित्तर वशे ना तरी तेजन को रोजो छूटे ना अगर हलका भितर असर गेलो तरी तेजन रोजो छूटता हेजो को ख्याल धरवता दूसरो मसला रहता बेहोश होते बेहोश वास्ते मार करुण होता बेहोश वास्ते मार जम होता काल को इशारा केलो तो की अगर माणूस सगळो दीस बेहोश राहिलो रोजो धरता बेहोश झालो आणि इफ्तारी झाला मग उठलो तरी तेजो रोजो झाला दरम्याने अगर जराशी टाइम होशा भितर राहिलो बीजी बेहोश झालो आणि इफ्तारी मग उठलो तरी तिथं तेजो रोजो जाता असं बेहोश जाला फट करून बेहोश झालो तेजन रोजो होशे ना पिसवलो झालो माणूस तरी रोजो होता बेहोश झाला मग अगर दरम्याने जराशी टाइम को तो होश आयलो दिसाचे दरम्याने तरी तेजो रोजो बाकी राहता अगर होशकच आयला तरी तेजो रोजो खतम जाता इशिकच येते लोक तो मसला माणसे पुस्तक वडगला एक माणूस इफ्तारी गेलो वडगलो शहरी केलो वडगलो आणि इफ्तारी झाला मग उठलो तेजो को रोजो जाता बेहोशी आणि नींद भला अलग अलग बेहोश भला माणूस होशा भितर कर राहणार नींद भला जरा होश राहता येता उठवला उठू शकता असं दोन्ही चीजा भितर फरक केला इसी वडगुची हुई तुमका तरकीब देऊन वचे नाही की मोलना बल्ले माशाल्लाह रोजो वशे ना फाला नाव झालं शहरी करियो वडगयो इफ्तारी झाला मोठियो बोलून इसी करू नये रमजानाचा मकसद खतम नव्हता फतवा देऊचे अलग चीज मकसद अलग चीज फतवा आमका समजा सब देता असं अगर माणूस रोजो धरून अगर वडगलो माणूस त्यांनी दिशी लागली की सगळं तीच उठल नाही कसं इफ्तारी झाला मग कोणी उठवल्या का इफ्तार उठ बोलून तिथं रोजो जातलो रोजा भितर काय नव्हते नाही लेकिन अगर बेहोशी भितर सगळं चीज गेलो तरी रोजो जाना हे दाखले अगले मसाइल दाखडता लेकिन बास ते मराठी जरूरतो पडता असं मी ख्याल जरूर अल्लाह ताला कसम तौफीक दामीन आखिर दावाना रोजा भारत मसाइल सांगून होते असे एक मसला अक्सर पूछून होते रहता कि रोजो धरला मग आंग तुमचे किसी का म्हणा आंग तुमचे काय म्हणा ना तुम्ही सकना अंग दिया दुंपर अंग दिया तिब्बर अंग दुआ काही फरक पडणार रोजो धरून अंग दू सकता अलबत्ता आंग दुतनीन जरा ख्याल धरू का की कान असे नाग असे हिंगा दुगून पाणी भितर वचून त्या सबब उड्डी मारून न्हया भितर तला भितर स्विमिंग पूल भितर पहुंचान मना करतात की काय हेजन आम तौरावर काना दुगून पाणी भितर होतं पोटा भितर आणि काना दुगून पाणी पोटा भितर गेलो तो रोजो होता हे तो ख्याल धरूंगा दूसरी चीज मला माया बरवला की माणूस अगर फर्ज गुस्ल करता फर्ज गुस्ल करतली एक एक ठावर पाणी पावत करूचे जरुरी फर्ज गुस्ल मला मनशा एहतलाम झालो गुस्ल वाजिब जाता मिले तरी सोबत केले गुस्ल वाजिब जाता या आबुल्ये पाकी झाली गुस्ल वाजिब जाता त्याच्या ऊपर तरी तो जो तो गुस्ल राहता तेजे भितर एको अगर आमचे जिस्माचो हिस्सा सुकलो पाणी लागेनातून राहिलो वसूल जाणार वसूल झाला नाही नावात जाणार असं एक एक ठावर आमकां पाणी पावत करूकच पडता ते तेव्हापर माणूस अगर कानात पाणी घालूच्या टायमार भितर पाणी गेले तर रोजो वचना की का फर्ज काना भितर पाणी पावत करूचे फर्ज राहता आम्ही एहतियात करू का लेकिन अगर आम्ही कानात पाणी घालून कान साफ करते नाही भितर अगर पाणी गेले फर्ज वसूल भितर हेजन रोजो वचना या नाक साफ करते होते भितर पाणी गेले फर्ज गुस्ल भितर हेजन रोजो वचना अगर सुन्नत गुस्ल भितर इसी करता तरी हेजन रोजो होता हे फर्क केला की का बोला फर्ज भितर तुमचे जरूरी सुन्नत भितर त्याचं जरूरी नाही असं सुन्नत भितर उपरला को पाणी लावला पावत केला आमचं गुस्ल जातो लेकिन फर्ज गुस्ल भितर 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 पाणी पावत करूचे जरूरी राहता असं अगर पाणी जराशी भितर गेले तरी तेजन रोजो वसूचे नाही इशिकत हे जे लागते एक मसला ओलामा है तो सांगला की तोडा भितर नजासत अगर लागून असे नजासत साफ करूची जरूरी राहता ते तेव्हा साफ करते मी पाणी भितर गेले आम्ही काच बनवून घालूचे ना आम्ही साफ करते होते तेजन पाणी भितर गेले तर आमचं रोजो वशे ना वरनं का करूचे आम्ही अगर गरगरा करते नाही पाणी भितर गेला आमचं रोजो होता आम्ही काच बनवून करूचे लेकिन हिंगा मजबूरी का बोलला आमका नजासत दुगा बात जीवे ऊपर भितर काही नजासत लागता आमका ते काढूचे जरूरी राहता
ते काडूचे टायमार 5 टायमार पाणी भितर होता तरी हेजन रोजो बसना काज भरून घालतले रोजो वतले कलनातून या आमचे इख्तियारनातून पाणी आमकां कलनातून भितर गेले तरी हेजन रोजो वचना ही चीजो अशे आनी ते सिलसिलात असं रोजो को ख्याल धरूं का एक वाटो दरवा माणूस 5 टायमार तागे गुसूल फर्ज जालो येता आणि इथं अगर आंग धुवन करून सहरी करतले तरी आमकां रोजो मेळूं शकना कारण का आमी नापाकीची हालत भितर वसूल करण्यातून सहरी करू शकतात का सहरी करू शकता काय फरक पडना सहरी करूच्या सब रोजू धरूच्या सबक पाक रावचे जरुरी ना ते पाक ना बोलयो जे कोणते राहतात जे कोणतो करेक्ट टाइम राहता ती नापाकी भितर रोजू धरू शकना लेकिन वसूल फर्ज असताना माणूस रोजू धरू शकता सहरी करू शकता त्याच्या मग अंग धरू शकता त्याच्यात काय फरक पडना इशिकच मी स्वाग करूचे राहता या बरेच करूचे राहता इमाम शाफी बरोला की दोनपरा फुडे फुडे असतात मी स्वाग करू शकता बरेच करू शकता 5 टायमार माणसा वडगून उठतात काही थोडा हे जाणं पेस्ट लावून बरेच करतात ते करू शकता काही फरक पडा लेकिन भित्तर असू नये भित्तर गेले तरी रोजो होता का थोडा भितर काय असे मुखलती करून मी साफ केले त्याच्यानं फरक पडणार अल्लाह ताला हमका समझ तौफीक दो सुब्हानल्लाह बिहम्दी रोजा बारात कुराणा भितर सांगले होते की फमन शहीद मिनकुम अश-शहर फलियसुम की जे कोण तो माणूस रमजानी मासा भितर राहतलो त्याचे शराईत सांगून गेले तांकां रोजो धरूंक लेकिन तेज्या मग सांगलो अल्लाह मन कान मिनकुम मरीदन अव अला सफरिन फइद्दतुम मिन अय्यामिन उखर कोणतो माणूस अगर बीमार वाटे या सफरेत वाटे तरी दुसरे मौका पर त्याची कजा करूची आणि ते टायमार तो रोजो धरू शकना सफ़र भितर परेशान रहता बीमारी भितर परेशानी रहता तो रोजू धरू सकना तरी अल्लाह तेंचे ऊपर बोझ घालना अल्लाह कलता इंसाना भितर केटली ताकद अशी का म्हणून असं बोललो अल्लाह अगर ते टायमार धरू सकना दुसऱ्या टायमार तुम्ही धरा की का युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र अल्लाह तुमच्यासाठी आसानीसो मामिला करू चाहता वला युरीदु बिकुमुल उस्र तुमका परेशानी भितर घालू अल्लाह छान असं तुमचे सोब जे कोणती चीज आसान असे ती चीज अल्लाह ताला तुमच्या ऊपर फर्ज करता ये 2 चीजों सांगलो अल्लाह एक बीमारी एक सफर इथं हर बीमारी पर आम्ही सोडू शकतात जराशी अंगठी घाव झालो रोजो सोडू शकतात जराशी पाय दर्द झालो रोजो सोडू शकतात तशी जे किसी बाज बीमारी असे तरी माणूस तयम्मम करू शकता पाणी इस्तेमाल करू शकना पाणी इस्तेमाल केला बीमारी बढ़ू सकता तरी म्हणले तयम्मम कर म्हणले इशिकस बीमारी इसलिए ऐसे कि ती बीमारी सरी माणूस रोजू धरलन भले परेशान न हो सकता मानू बर्दाश्त करू शकना या इसलिए बीमारी कि अगर आम्ही रोजो धरले तरी बीमारी बढ़ू सकता या रोजो धरला आमचे कोणते बदनाचे आजार नुकसान जाऊ शकतात इसलिए बीमारी अगर असे तरी ती बीमारी असताना आम्ही रोजो धरू नये रोजो आम्ही सोडू शकता खास करून इसली बीमारी की अगर आम्ही रोजो धरतले आमची जुबा नुकसान जाऊ शकता तरी तेव्हा रोजे धरू नये की का जुवा नुकसान करून कोणती इबादत करू सो अल्लाह हुकुम देणार असं पुढे को सांगलो तो की बलीचा माणसा डॉक्टर अगर मोतबर डॉक्टर मशवरा देता की तुम्ही बी रोजे धरतले तरी तुमची बीमारी बढ़ू शकता या तुमचे कोणतो जीवाचे पार्ट्स आहे ते का नुकसान जाऊ शकता भी ते जबरदस्ती रोजे धरू नये चूंकि पुढे ते धरते होते त्यांच्या दिलामध्ये ताको नाही आहे जसे मजबूरी असणार धरू शकना तरी अल्लाह ताला त्यांना सवाब देतलो दुसरी चीज उलमा बरोला की एक माणूस वाटे रोजो धरतलो तरी भूक त्याला बर्दाश्त झाला सोस बर्दाश्त झाला अगर रोजो कंप्लीट करे तर भूगन मरू शकतात शोषण मरू शकतात इसलो माणूस वाटे की त्याला भूक बर्दाश्त कर झाला सोच बर्दाश्त कर जाना तो का करतो बोलो रोजो धरूचे बोला तेजे समय एक मौतसो हयात आणि मौत जिंदगी मौतची कशमकत जाता तिसरी माणसे को रोजो सोडू शकतात लेकिन हेंकाचा कजा असे तरी ही बीमारीची दुसरे सफर सांगले हर सफर भितर न हिंगा शिरूर वचचे शिराजी वचचे होगो सफर करून रोजो सोडचे न जे कोणतो व्हडलो सफर बोलतात जे कोणते सफरे उपर गेला आमका कसर करूची इजाजत असे आमका कसर करूची इजाजत असे
म्हणजे हिंगाचं मोगलोर होते वाटे एका मस्त मुळपी होते वाटे एटली दूर असे तेजेवर आम्ही कसर करू शकता तिसलो सफर असे तरी आम्ही अगर शहरी फुडे सफर करतात तरी आमकां रोजो धरनातून आम्ही सफर करू शकतात अगर शहरी मग आम्ही सफर करतात तर रोजो धरून कस करू का वाटेवर अगर तकलीफ जाता तरी आम्ही रोजो मोडू शकता तरी एक सफर दूसरो राहूंगा दूसरो सफर जायज कामा सबब राहूंगा मुबाह राहूंगा माणूस गलत कामा सबब सफर करते वाटे कोणी कोसकी घेऊन धावते वाटे असं माल हडप करू होते वाटे या कोणते गलत मकसद सब होते वाटे तरी नाजायज सफर बोलतात नाजायज सफर भितर एक शरीयतची छूट राहणार सफर जायज राहूंका निक्के कामा सब राहूंका माणूस कारोबारी कामा सब होते वाटे माणूस डॉक्टराकडे होते वाटे या बीजी कोणतं दुसरे जायज मकसद सबब होते वाटे कोणते आपले रिश्तेदारारे दूर कोणते गावा भितर होते वाटे तरी इसलिए जे कोणते सफर राहता तेजे भितर माणूस रोजो सोडू शकता एका बाजून सफरे भितर भली मशक्कत जाता असं एक तरी सफर अगर शहरी फुडेकच आमचो सुरू झाला तरी आम्ही रोजो धरणातून राहू शकता शहरी मग सफर आहे तरी आम्ही रोजो धरू का वाटे उपर अगर आमकां तकलीफ झाली तरी आमकां रोजो मोडूची इजाजत असे अल्लाहचे रसूल सासलमाचे को एक सफरे भितर झाले बाज माणसे सफरे भितर रोजो धरले आणि थकून करून बेहोश झाले खाल पडले अल्लाहचे रसूल खुद हाडले आणि पाणी या दूध हाडले आणि आपण समासमे पिले आणि बोलले की लैस मिनल बिर्रि अस्सियाम फी सफर सफरे भितर रोजो धरूची कोणती व्हडली नेकी नाही बोलले तुम्ही नेकी म्हणून धरू नका जाता धरूचे नेके सफर अगर आजकाल भले आसानी जरी जाता तरी धरू शकता धरूचे नेके लेकिन धरू सके नाही तुमच्या ऊपर मशक्कत आणि तकलीफ जाते असे तरी हे टायमार सफरे भितर रोजो धरूचे कोणतो निक्के काम नाही रोजो सोडूचे पट्टीकडे त्याची कजा करूचे अल्लाह ताला आमकां समज तौफीक देवं वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रोजाचे मसाइल सिलसिलात काल तुमकां सांगून गेले होते रोजो कितना माणूस सोडू शकता का एक सफर सांगले होते एक बीमारी सांगले होते एक माणूस अगर रोजो सोडता धरू सके नाही रमजान मासात काही उज्र राहिला तो त्याची कजा करू बस फ़इद्दतुन मिन अय्यामिन उखर बोलो अल्लाह ताला कि दूसरे दिशा भितर रमजान दाना मग त्याची कजा करू बस लेकिन थोकडी माणसेशी राहतात त्यांनी कजा रोजे धरूची खूप पोझिशन भितर राहणार त्यांचे सगळं फिदिया नव्हता फिदिया बोलन का जे कोणती गिझा मी खातात तांदूळ खातात शीत जेवतात या किंवा गहू या जव राहता इसलिए जे कोणती चीज राहता हर रोज़ा बदला एक मुद फिदिया दौचे एक मुद बला नमके जब तकरीबन 525 ग्राम अर्धो किलो दर्जा दिया था एक रोज़ा बदला एटले जे कोणते तांदूळ राहता या हिंगाची जे कोणते गिजा राहता ती चीज आम्ही सदका करूचे फिदिया भितर देवचे कोणा देवचे फकीर वाटे मिस्कीन वाटे त्यांना देवचे आता हे जी तफसील काय असे एक माणूस राहता रोजो सोडलो कोणते ओझरूच्या हेच्यान सोडलो आणि रोजो कजा करूसो मौका मिलू फुडे तो गुजरलो म्हणजे सफरे भितर होतो ओझो धरल ना आणि सफरे भितर तो गुजरलो तेका आयला मग येऊन करून ते कजा करूसो मौकाकच मिळेल ना तरी तिसरी माणसावर ना कजा असे ना फिदिया असे खतम झाले ठीक आहे त्याका मौकाक मिळेल लेकिन एक माणूस वाटे ते जो रोजे कजा झाले धरूची पोझिशन भितर होतो लेकिन धरल नाही आणि गुजरलो कौन से दरियो परवा दरियो असे न बीजे रमजान बगलायला मग दरियो आमतौरापर माणसे जे काही करतात ते इशी हेजन तो जरा टरखावते गेलो आणि गुजरलो इतना तेका का करू कस हे सिलसिलात उलमा दोन राय दिला एक राय कि तेजे तर्फीन तेजे रिश्तेदारा भितर अगर कोणी रोजो धरू शकता तरी धरू का साम अनहु वलिय्यु म्हणून हदीसे भितर आहे बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ भितर आहे असं ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಫುಕಾಹೆ ಶಾಫಿಯಾ वाला है कि सही बोल धरू सकता हो अगर कोणी रोजो धरूची पोझिशन भितर होते रोजो धरल ना कजा त्याच्यानं पुढे गुजरले तरी तेजी जे कोणते रिश्तेदार वाटेत बापा वाटेत चढणे वाटेत भावडे वाटेत या भन्य वाटेत जे कोण त्याचे रिश्तेदार वाटेत
ते धरूचे. या अगर रिश्तेदार दुसरा इजाजत दिले, त्याच्या दोस्ता कोणी इजाजत दिले या त्याच्या अहले ताल्लुक कोणी इजाजत दिले तरी ते धरू शकतात. अगर कोणी धर नाही तरी त्याची तर्फीन को हर रोजा बदला एक फिदिया द्यायचा. दूसरा मसला रहता है, एक माणूस रोजू सोडता की का सुदान मानला रोजू धरू सकाय ना, तो धरूची ताकद करत नाही, सुदान दलाटे त्याच्यावर रोजो फर्ज नाही, त्याच्यावर फिदिया देऊन फर्ज असेल. त्याचे हर रोजा आहे बिन फिदिया देऊचे. सवद रोजी धरल नाही तरी 23 बिन फिदिया देऊचे. चंद रोजी सोडले 23 बिन फिदिया देऊचे. तिसरं रहता एक माणूस बीमार वाटे. बीमार दोन किस्माची म्हणजे जाऊ शकता. एक माणूस बीमार येता वाटे मागीर निक्के जाऊन तो रोजी धरू शकता तरी तिसरी माणसा कजाकच करू का. लेकिन एक बीमार इसलिए वाटे की त्यांचे बी इथं निक्को जाऊनची काही उमेद नाही, एकदम पडूनच वाटेल, बीजी काही निक्के जाऊनची आमकां देखा नाही, जवान वाटे लेकिन इसली बीमारी भितर वाटे की निक्के जाऊनची देखा नाही तरी तेजे तर्फीन को फिदिया देऊचे. हर रोजा बदला त्यातल्या एक मोत फिदिया देऊचे. तिसरे जे कोणते राहता, एक अबोली गुरबीन वाटे या चढवा दूध पिऊन घालते वाटे. अगर ती रोजू सोडता, रोजू धरूची सोडूची 2 रिजन जाऊ शकता. या तरी ती आपली जिवाचो खौफ पण सोडता की मी रोजू धरतली म्हाका तकलीफ जातली, मी रोजू धरला म्हाका तकलीफ जातली तरी तिच्या उपर खाली कजा असे. दुसरी किस्म का असे, ती रोजू खेका सोडता, अगर मी रोजू धरला पोटातली चढवा तकलीफ जातली, मी रोजू धरला दूध पितले चढवा तकलीफ जातली तरी तिका रोजू को धरू का कजा आणि फिदिया को धरू का. जे कोणती आबोली आपले जीवाचे खातीर सोडता की मी रोजू धरला म्हाका तकलीफ जातली तरी तिका सिर्फ कजा करूचे, फिदिया नाही तिच्या उपर. लेकिन जे कोणती आबोली आपलो जीवापासून ज्यादा आपल्या जीवाकडून तिका चढवाचो खौफ असे या आपल्या जीवाको चढवाको दोघांनाचो खौफ असे तिका तरी तिका कजाको करू कास आणि फिदियाको देऊ कास. इशिकत एक माणूस कोणाचे जीव हरवून त्या स्वभाव रोजो मास्टमर तोडूकाच पडतात तेका, मग कोणी बुडते वाटे चढू ते जीव हरवून काल उड्डी घालूकाच पडतले, उड्डी घालून कानातून पाणी होतले रोजो सोडतलो तरी दुसऱ्याचो जीव हरवून त्या तो उड्डी घालता रोजो सोडू शकता तो, लेकिन तेका जरुरी को असे जीव हरवचे. इसलिए मनसा को ओलामा हेंचे ऊपर के पियास करून बल्ला कि रोजो को धरू का फिदिया को धरू का बल्ला. जे कोण दुसराचो जीव हरवच्या सबब उड्डी घालता आणि त्याचो जीव हरवता तरी इसली मनसा को म्हणते सांगले एका रोजो कजा करू कास को आणि फिदिया को देऊ कास. एक मसला हो को असे की एक माणसाचो रोजो कजा झाला, कजा झाला मग त्याला धरू काज होते. आज दर्यो फावसे दर्यो बोलून 1 वर्ष सगळं गेलो, दुसरं रमजान आलो, सगळं रमजान सगळं वर्ष गुजरलो, दुसरं रमजान आलो, तो कजा करू शकाल ना. एक तर दुसरं रमजान झाला मग तो कजा करते वाटे तरी त्याका पेनल्टी, तो रोजो कजाको करतलो आणि तेजे सरी फिदियाको देतलो. ते एकच वर्षा कजा करता फिदिया नाही, लेकिन 1 वर्ष गुजरला मग कजा करते वाटे तरी त्याका फिदिया देऊंगा. इशीच ओलामा बरवला हा जे केटली वर्षे तो तणखवते होतलो तेटलो फिदिया देऊंगाच पडतो. 2 वर्षा मग धरते वाटे डबल फिदिया, कजा एकटाच फिदिया 2, 3 वर्षा मग धरते वाटे कजा एकटाच फिदिया 3, इशी बढ़ते होते तेका. जे कोणतो माणूस रोजो कजा करूची पोझिशन भितर होतो, मौका होतो तेका, मौका राहून को तो धरला. एक मनशार तर मौकाकच राहिला, सगळं वर्ष बेमार राहिलो, सगळं वर्ष सफरेत राहिलो, त्याच्याने त्याका मौका मिळाला तरी त्याच्यावर पेनल्टी नाही की का त्याका मौका मिळाला, त्याका खाली कजा केला पाहिजे. लेकिन मौका होतो बिजू कजा केला नाही, इशी 1 वर्ष सगळं गुजरलो तरी त्याच्या ऊपर कजाको असे आणि त्याच्या ऊपर फिदियाको असे. हे थोकडे फिदियाचे मसाइल हैं. अल्लाह ताला हमका समझ तौफीक दावाना. रोजाचे मसाइल सिलसिला काल फिदिया बारे सांगले होते की कोणती चीजे ऊपर फिदिया वाजिब जाता का बोलो. दुसरी चीज आहे कफ्फारा. कफ्फारा म्हणून दरशी व्हडली सजा आहे. हे एकच अमल इसलो असे जे कोणतो अमल अगर रमजानात माणूस रोजो धरून कास भरून करता दिसा बघता
तरी तेजे ऊपर तो कफारा वाजिब जाता. कफारा म्हणून का या तरी एक गुलाम आजाद करूं. अगर ते जाऊन सगळ्यांना 2 मास कंटिन्यू रोजे धरू कस, अगर तेको करू सगळ्यांना तरी 60 मिस्किना खाऊन घालू कस. हे 3 कंडिशन अलग अलग ह्याच्या ऊपर आहे. इख्तियार नाही ह्याच्या भितर, चॉईस नाही, बल्कि कंपल्सरी. या तरीन हे नाही तरीन हे नाही तरीन या तरीन गुलाम आजाद करू घेता, गुलाम नाही तरी 2 मास कंटिन्यू रोजे धरू कस. अगर एक माणूस करू शके ना, भले कमज़ोर वाटे या बीजी कहते का बीमारी ऐसे या दूसरी कहीं उज्र असे तरी 60 मिस्किना खाऊन घालू कस. तरी हे केत्ता जाता है रमजाना भितर दिसा वक्तार रोजो धरून कलून करून कास बलून माणूस अगर आपली मेल्येसरी सोबत करता तरी हो कफारा वाजिब जाता. अगर माणूस कलनातून केलो या आठवणातून केलो तरी हो कफारा नाही. या रमजानात तेका रोजो नव्हतो या तेका शक झालो की माझो रोजो तुटलो जाय, मागच्या मरातून आठवून पाणी पिलो तो खोल माझो रोजो तुटलो आणि आपली मेल्येसरी सोबत केलो. हालांकि तेच्यान रोजो तुटे ना, लेकिन चूंकि तेका गलत फहमी झाली त्या सबब तेका हो ही पेनल्टी रावचे ना, कफारा रावचे ना. इशिकच अगर रमजानाचो रोजो कजा जालो, कजा जाऊन रमजाना मग तो रमजानाचो रोजो कजा करते वाटे आणि ते वक्ता पर तो आपली मेल्येसरी सोबत केलो दिसा वक्ता रोजो धरून ते ताको ही पेनल्टी नाही, सिर्फ रमजाना भितर. इशिकच रमजानाचे फर्ज रोजा अलावा दुसरो रोजो नजरचो रोजो असे तेजे भितर को ही पेनल्टी जाणार. सिर्फ रमजानाचो रोजो तेको रोजो धरून तेको दिसा वक्तार तेको आठव रान करून केले तरी इशिकच सिर्फ एक ही गलतीन ही पेनल्टी जाऊचे कफारा. दूसरा अगर कोणत्याही तरीका पर तुम्ही रोजो तोडता व्हडलो गुन्हा, लेकिन तेजा पर ही पेनल्टी नाही. इशिकच 2 मास कंटिन्यू रोजो धरू ते ही सजा आहे, लेकिन जगो तो कजा रोजो राहता तो धरू कस तेजे अलावा 2 मास कंटिन्यू रोजे धरूचे. अलबत्ता उलामा बरोला हा के ही जे कोणतो पेनल्टी असे ही सिर्फ करतले अमोला ऊपर असे अबुल्य ऊपर नाही. जे कोणतो माणूस हे गलत काम करता तेजे ऊपर हो ही पेनल्टी कफारा असे अबुल्य ऊपर नाही म्हणून. इशिकच बात टायमार माणसा कन्फ्युजन जातो खलो तर रातीचो बघत गेलो आणि सोबत केलो पट्टीकडे कल्ले की दीस झालो होतो. रोजाची हालत भितर काही जाता ना माणसा बात टायमार दक्कन सैरी केलो वळगलो आणि वळगलो तर नीट वखत असे बोलून आपली मेजेजरी सोबत पट्टीकडे कल्ले की वखत झालो होतो. ही कुछ चुंगे गलत फहमी हेजे ऊपर को ही पेनल्टी वाजिब जाना है. बहरहाल कलून करून जे काही करतात ती एक सूरते भीतर ही पेनल्टी देता जे काय कफारा बोलता हे तो आम्ही ख्यालदारों का अल्लाह ताला हमका समझतो व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. रोजाचे मसाइल सांगून होते रोजाची भलीसर सुन्नतो असे रोजे खेजन टूटता हे सांग. रोजे धरला मग बास चीज़ों ज़रूरी रहता बास सुन्नतो रहता. रोजाची सुन्नते भीतर सम्मान अहम सुन्नत जी कोणती उलमा सांगला इफ्तारी भीतर दक्कन इफ्तार करो. दक्कन इफ्तार करूचे बोलना वक्ता फुडे नो टेम जाला मग बीजी ज्यादा वाढता बोलना पक्का करले टेम झाले बोल. आजकाल मसलन बांग म्हणतात, बांग म्हणलं इफ्तारी करूचे तर बाग म्हणजे नाही बीजी 5 मिनिट पल्ल्यो म्हणतात आणि हे का त्यान निक्के काम बनवून खातात. इशिकल बाग म्हणता बाज अपुल्यो राहता धरले त्याला नमाज करून घेणं नमाज करून इफ्तारी करतात निक्के बनवून कोण करतात. हालांकि हे निक्के नो निक्के का टेम झाले बनवून पक्का करले तर फौरन इफ्तारी करूतात. हदीस भीतर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले की ही उम्मत जे केत्तासर इफ्तारी दक्कन करतली तेत्तासर सही फितरत ऊपर बाकी रहतली. जे केत्ता मा अज्जलुल फित्र बोलता ला यज़ालुन नासु अलल खैर. बाद रिवायत भीतर आले अलल फित्रा कि उम्मत खैर ऊपर रहतली सही फितरत ऊपर रहतली जे केत्ता इफ्तारी भीतर दक्कन करतली.
दक्कन बलन की टाइम जाला मग बीजी वेट करू नये टाइम जाना पड़े बराबर तहकीक करू बस इसी नहीं कि हमें बेसला बनो अल्लाह बल्ले हमें फौरन उजड़ून छोड़ लेते सी बराबर टाइम झाले म्हणून आमका पक्का कर ले फौरन इफ्तारी करू बस तेजा मग नमाज करा टाइम झाले पक्का करला मग बीजी वेट करूचे बीजी इंतजार करूचे या नमाज करूचे ही निश्ची अलामत नो जे कितना इफ्तारी सिलसिला कांच बोलून ताखीर करू शुरू करतली उम्मत सही वाटेव करलन बिघडू शुरू करतली दूसरी चीज इफ्तारी सिलसिला सांगले की इफ्तारी करतली दुआ येता अल्लाहुम्मा लका सुमतु व अला रिज़्क़िका अफ्तरतु ही मुख्तसर दुआ ही वडली दुआ था ज़हब अज़्ज़म वब्तल्लतिल उरूक़ व सबतल अज्र ही जे कोणती दुआ आहे ना ही दुआ पढून आम्ही इफ्तारी करतो का जाता हिंगा एटली गडबडी राहता आम्ही हिंदे उंदे काय बोलला पडू जाऊन पडतात दुआ पढ़ून करून इफ्तारी करूँ का तीसरी चीज़ जो बंदी चांगली आहे इफ्तारी करते में ख्याल जानो का के सम्मान अफजल खाजूर खान इफ्तार करू दे ताज़ा खाजूर असे तरी ताज़ा खाजूर मतलब खारको सुको खाजूर 3 खाजूर खाऊन इफ्तार करू की सुन आम्ही का करतात वडली शोध लागली तर पहिला पाणी पिऊन सोडतात पहिला पाणी पिऊन खाजूर खाऊचे सुन अगर कोणाकडे खाजूर नाही तरी सेकंड मध्ये ऑप्शन राहता पाणी पिऊचं राहता असं हे जे आम्ही ख्याल जानो का ये इफ्तार करते आम्ही खाजोरासाठी इफ्तार करू का इफ्तारी को जातली सुन्नत को अदा जातली सवाब को मिळतलो चौथी जी कोणती सुन्नत सहरी सिलसिला उलमा बरवला की सहरी करूचे को सुन्नत हेजे भितर बरकत राहते तसहरू फइन्न फी सुहूरी बरका बोले तुम्ही सहरी करा सहरी भितर बरकत राहते आणि एक हदीस भितर आले की सहरी आमचे आणि यहुदियाचे अहले किताबचे रोजा भितर फरक घेत तेन सहरी करना मी सहरी करता बल्कि एक हदीस भीतर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एटले जर फरमावले सहरी करून रोजा ऊपर तुम्ही कुदरत हासिल करा असं सहरी करू का भले जर्राशी त्याला को हरकत नाही जर्राशी खाऊन त्याला को हरकत नाही लेकिन सहरी करू का सहरी भीतर को उलमा बोलला ताखीर करू की सुन्नत जरा लेट करू का एटली लेट नाही की हमका आमचो रोजो वक्ता भीतर झालो का वक्त झाला मग झालो हे शक जाऊन ते ना शक जाऊन फुडे आणि ताखीर खेगा करूचे भडकून करून ना इबादत करू का जरा सावरा उठला मग जरा इबादत करू का आणि एक 20-15-20 मिनिट असतील तर त्या सहरी करा आणि जे घेता आमचे 5 मिनिटं पुढे का सौचे मिनिटं बंद करा बघा ते आम्ही हे राहा ताकी इत्मिनान नव्हता एटली को ताकीर जाऊन जे की जे कोणते घास पोटा भीतर गेलो टेम झाला मग गेलो का टेम जाऊन पुढे गेलो हे शक जाऊन सुरू केले एटली ताकीर आम्ही करू नये असं भेजो को खायला करू करतात म्हणजे का करतात की सहरी का करूचे रात्री का खाया मडगयो म्हणतात उठू सुस्ती आता हे जे 2 नुकसान होतं एक तरी एक सुन्नतेने मी मारून जातात आणि दुसरे रोजो सख्त जाता कसते का अल्लाहचे रसूल बोले सहरी करून रोजो हलका करा बोले आम्ही सहरी करना तुम्ही करतात त्याचे मग रोजो आमका सख्त काढता असं सहरी करू शकू आम्ही ख्याल धरू का आणि खास करून एकीशी सांगते राहतात रोजो धरला मग गुन्हा पुसून भरू खास करून गीबत बोला कोणाची पाठी आड त्यांच्या खिलाफ जापूचे त्यांची कोणती बुराई त्यांची पाठी आड जापूचे हे रोजो धरून को गीबत करतेले काही सवाब मिळूचे ना रोजो धरून झूट जपतेले काही सवाब मिळूचे ना खाली भुके राहिला पण मुफ्ती साहेब रोजो झालो बद्दल आहे लेकिन अल्लाहकडे रोजो जाण आहे असं बल्लीच्या ओलामा बरवला की गीबत केले तरी रोजो तुटता गेल म्हणजे किसी पाणी पिला रोजो टूटता इसी बरवला थे कि गीबत केलं को रोजो टूटता बोल अक्सर उलमा नाही बोलतात लेकिन जे तो काही सवाब जे काही मिळू असे मिळणार आहे असं रोजो धरला मग गुन्हा पुसून गलत चिदापासून आपले दोलाची हिफाजत कानाची हिफाजत इसी का तोंडाची हिफाजत हर चीजाची आपली हिफाजत करू का हे का एटले सर ओलामा बरवला की अगर रोजो धरून गुन्हाचे काम करतले तर रोजो बोझ जातलो गुन्हा को जातलो सवाब को मिलीचे ना बीजो रोजो सब जातलो हे जो कमी ख्याल जाणून का अल्लाह ताला आमका समज तौफीक दामीन आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रोजाचे मसाइल तर चीज ही को आमचे समझ राहून का ये रोजो 2 किस्माचे रोजे राहतात एक फर्ज एक सुन्नत फर्ज रोजे याची तफसील सांगून गेली तुमका रमजानाचे रोजे फर्ज बीजे को रोजे फर्ज नाही इल्ला आहे की आम्ही नजर मानू कस मुझे फुला काम झाले तरी मी आटले रोजे धरतलो
एक नजर बनता, नजर मानला मग ती चीज फर्ज जाता, ते पुरं करूची जरुरी राहता. तेजे अलावा जे कोणते रोजे राहतात, नफल रोजे बोलतात, सुन्नत रोजे, ततव्वु बोलतात ते. आणि फर्ज अलावा दुसरी जी कोणती इबादत असे हे जे नगर आम्ही अल्लाची कुर्बत असली करू चाहतात, एका ततव्वु बोलतात, नफल बोलतात, जायद चीज, कैलान सवाब करण्यातलं का नुकसान नाही. हे रोजे 3 किस्माचे राहतात. एक वर्षा इसबिन राहतात, एक मासा इसबिन राहतं, एक हफ्ता इसबिन राहतात. 3 किस्माची सुन्नत रोजे राहतात. वर्षा इसबिन 2 राहतात. एक अरफातचो रोजो, अरफातचो रोजो ती माणसा सबब नाही जेखून अरफात भितर वाटेल, आणि मुसाफिर सबब नाही, बाकी माणसा सब सुन्नत असे. आणि याची फजिलत आम्ही एकदा राहतात की 2 वर्षाची गुन्ह्यांना माफ करतात, 1 वर्षाचे फुडले 1 वर्षामधले. असं अरफातचो रोजो सुन्नत मुअक्कदा. बाकी जिल्हिज्जाचे जे कोणते 9 रोजे राहतात, 9 रोजे धरूचे ह्याची फजिलत वाहिली आहे की अल्लाह ताला वर्षा भितर समान ज्यादा हे जे कोणते 10 दिवस असे जिल्हिज्जाचे ह्याचे भितर इबादत पसंत केली. ता सबब रोजे धरूचे को ओलामा सुन्नत बनला. लेकिन अरफातचो रोजो सुन्नत मुअक्कदा ह्याची समान ज्यादा फजिलत. दुसरो जो कोणतो रोजो राहता आशुराचो रोजो, आशुरा बोलन 10 मुहर्रमचो रोजो. ह्याची फजिलत को हदीस सांगून गेली ते की फुडले 1 वर्षाचे गुन्हा हेजे माफ जाता. हे जे सरी अल्लाहचे रसूल बोलले होते की अगर मी ऊंचो वर्ष राहतलो तरी 9वो या 11वो रोजो सरी धरतो. ठीक आहे, यहुदी 1 रोजो धरते होते, त्यांची मुखालिफत करू सांगून गेले अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तरी अल्लाहचे रसूल बोलले मी या तरी 9-10 धरतलो या 10-11 धरतलो. असं उलमा बोलला 10 मुहर्रमाचे रोजा तरी या तरी पुढे 1 रोजो या पट्टीकडे 1 रोजो धरू का, हे सुन्नत असे. दुसरी जे कोणते किस्म राहता महाना रोजे बोलते, महाना रोजे बोलते का अय्यामे 20 बोलते, 13, 14, 15 हर मासाचे ही 3 रोजे सुन्नत. या अगर धरू शकल नाही 28, 29, 30 या 27, 28, 29 हे रोजे धरूचे सुन्नत राहतात. या तरी 15, 13, 14, 15 या पट्टीले 3 दिवस. हफ्ताचे जे कोणते रोजे राहतात सोमवार आणि जुमारात. अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले की हे 2 दिन इसले हे जे भितर बंदाचो अमल अल्लाहकडे पेश करून लागेल. हफ्ताभरचे जगतले अमल झाला अल्लाहकडे पेश करून लागेल. अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले की माका मुझे ख्वाहिश ही रहता कि ही जे कितना मुझे अमल अल्लाहकडे पेश करून असेल तरी मी रोजाची हालत भितर नव्हता. असं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी करते होते सोमवार जुमारात रोजे धरूची. तरी हे को सुन्नत ही हफ्ताचे एतबारान ते 3 एतबारान उलमा सुन्नत रोजे बोलले. एक वर्षा एतबारान, मासा एतबारान आणि हफ्ता एतबारान ही तगी तरतीबी अल्लाह ताला हमका समत होते. आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह. रोजाचे मसाइल भितर काल सुन्नत रोजा बारात सांगून गेले होते. 3 किस्माचे, एक वर्षा एगडे नेवचे, एक मासा एगडे नेवचे, एक हफ्ता एगडे नेवचे. वर्षा एगडे नेवच्या भितर एक किस सांगूचे आठो विसरलो होते. एक शव्वालाचे रोजे असे आमची भजन बोडवाचे रोजे बनतात ते का 6 रोजे धरून होता. सणा दीस जे कोणतो राहतात ते हिस्सा रोजो धरू सका नाही, चाहे व्हडलो सण राहो चाहे धाकलो सण राहो. व्हडले सणाचे जे केटले दीस राहतात ते दिसाचे रोजे धरू सका नाही. सणा दिसा मग जे कोणते अवकात येतात शव्वालाचे सगळो मासा भितर को अलग अलग करून धरू शकता या एकच सरी को धरू शकता. हे 6 रोजे को सुन्नत होते हैं जी को ओडली फजीलत आई है. हदीस भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाले कि मन सामा रमज़ान सुम्मा अतबअहु सित्तन मिन शव्वाल कान का सियाम अद-दहर. माणूस अगर रमजानाचो रोजो धरता तेजे मग शव्वालाचे 6 रोजे धरता तरी गोयाशी सगळं वरस रोजो धरलो, सगळं वरस रोजो धरला पण ते उरली अल्लाहकडे त्याची फजीलत असे. तरी हे जो कमी ख्याल करतात. एक दुसरा मसला आमतौरात पुसून होता ते रोजो धरला मग अत्तर लावू शकता का नाही का पुसता.
अत्तर लावना रोज़ो होता का रोज़ो से ना, लेकिन बाज़ उलमा मुताखिरीन बरोला कि लावे नथन निक्के बरो, इसलिए जे कोणती आयशो उसरेची चीज़ों असे रोज़ो धरला मग त्याचे धुन रावगत बोलतात. असं अगर अत्तर लावे नाही तरी बेहतर आहे, लेकिन अत्तर लावतात तरी रोज़ो काही तुटे ना. वास्तवात माणसं मजबुरी राहतात, काही अंगात दुखून घाणी येतात, कापडा दुखून घाणी येतात, या माणसाचे काही बदनात घाणी राहतात, काही फोडे राहतात, इसलिए काय राहतात मजबुरी राहतात. ते टायमार अगर अत्तर लावतात तर हे काय रोजे तुटे नाही, बल्कि मजबुरी असला ते लावून कासकस पडतात. असं पाहिजे को ख्याल धरून कास के लागला माणूस कुंजू अत्तर लावतात रमजानाचे रोजाची हालत भितर हे काही रोजो तुटे नाही. ये लोग ख्याल धरून का अल्लाह ताला तौफीक दे. सुभानअल्लाह बिहम्दिही. रमजानात जे कोणते अमाल करून होतात त्याचे भितर एक अहम जे कोणती सुन्नत आखरी अशरा भितर अदा करून होता एहतिकाफ बदलते. एहतिकाफ करूच्या सबब रमजानकच राहून का हे जरूरी नाही, बल्कि आम दिसा भितर को तुम्ही एहतिकाफ करू शकता. एहतिकाफ भरला नसलं का कोणत्या ठावावर जमून राहूचे, कोणत्या ठावावर जमून राहूचे तिका एहतिकाफ बोलतात. शरीयत भितर एहतिकाफाची नियतेन मिजगती राहूचे आणि जे काही कंडिशन एहतिकाफ सबब सांगून गेला ते इंशाअल्लाह तस्करा करून होतो तेजे मुताबिक मिजगती भितर जिंदगी गुजरूचे ते काय एहतिकाफ बोलतात. आम्ही मिजगती भरते वाटत एहतिकाफाची नियत करून भरले आमचं फक्त एहतिकाफ भितर शुमार जाता. असं बोलामा बरोतात की हर दिवसात तुम्ही मिजगती येतानी मिजगती भितर येऊची जे घेतात दुआ पडता तेजे सरी एहतिकाफची पण नियत करा. जे घेतात तर आम्ही मिजगती राहतले आमका सवाब मिळतो. एहतिकाफ सबब पण तो टाइम मुकर्रर नाही, 10 दिवस जाऊन चालतो. तुम्ही मिजगती आयले त्याचे मग वापस गेले, खाली एटली भरतानी नियत केले की मी एहतिकाफ करता, त्याचे मग वापस गेले, કેટલી 1 મિનિટ राहिले 2 मिनिट राहिले ते लोक तुमका सवाब मिळतात. असं एहतिकाफाची आम्ही हमेशा पाबंदी करू का, लेकिन खास करून रमजानाची जे पण ते आखरी 10 अय्याम असो अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी सरी हे जो एहतिकाफ करते होते मिजगतीकच राहते होते. मकसद का इबादत करूचे, आखिरी अशरा भितर एकदम एकसू जाऊचे माणूस ह्यारची तारची पूरा जिम्मेदारियों सोडून पूरा कामकाज सोडून सिर्फ आखिरतेची तयारी सोडून मिजगती भितर येऊन आम्ही डेरा घालूचे आणि वो वक्त अल्लाह सबब दिला सगळं वक्त अल्लाह सबब होचे. असं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी अशरा भितर एहतिकाफ करते होते. खास हे जी उलमा वजा को बरवले की आखरी अशराची जी कोणती ताक राहतो राहता 21, 23, 25, 27, 29 हे जे भितर शबे कदर राहतात. शबे कदर भला में ऐकते राहतात सम्मान मुअज्जज रात एक राती इबादत केला 1000 मास इबादत केला पडे गोया 84 वर्षे तकरीबन एक रातीची इबादत सो सवा. तसब ही रात चूंकि आखिरी अशरा भितर येता तसब ही रात शोधूच्या सबब आणि ही रातेची सही कदर करूच्या सबब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि सहाबा एहतिकाफ करते होते. एहतिकाफ सबब मिजगत जाऊनची जरूरी. दुसऱ्या ठावार आम्ही घरात बसून एहतिकाफ करतले या बिजे घेऊन एहतिकाफ करतले तेजेन एहतिकाफ जाणं. त्या सबब शवाफेकडे इमाम शाफीची जी कोणती ताकीद होती तेजे मुताबिक घरे माणूस एहतिकाफ करतात, मला बोलियो घरे एहतिकाफ करतात तेजेने एहतिकाफ जाणं. ठीक आहे, एहतिकाफ सबब मिजगत जरूरी असे आणि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जमाना भितर मिजगती भितर कधी एहतिकाफ करून होतो घरा भितर एहतिकाफ करून तो रिवाज होतो. असं मिजगती भितर जे काही अमूल्य करतात त्यांचं एहतिकाफ जाता आणि खास करून सांगले की जे कोणती मिजगती जुमा नावात जातात तिंगा एहतिकाफ करूची ज्यादा आवडतात की का जुमा नावचे सब वसू कसं पडतले त्या सब अगर वसूची असे आमकां इस्तिस्ना करूकच पडतले. जे केटले आम्ही इस्तिस्ना भलान छूट एटले टाइम में भायर वतलो केटले आम्ही इस्तिस्ना करतले तेटलो सवाब कम मिळतो. असं इस्तिस्ना करू नजे
अगर ज़रूरत पड़ा करू शकता लेकिन कम से कम करूँगा तब अगर जुमा मिजगतीगल बेसतले तरी मी जुमा नव्हते सब अलग आमकां भायर वचूची जरूरत पडूचे ना असं कोशिश करूँ का के जो तो आखिरी अशरा से तेजे भितर एहतिकाफ करूँ का लेकिन एहतिकाफची नियतेन इबादतची नियतेन अल्लाह राजी करूची नियतेन ही नियतीन होका अगर पंचायतो मारूचे असे हरची तरची जपणी जापूची असे या एक माहोल जाता म्हणून येऊन खाली बेसूचे टाइमपास करूचे असे तरी घरे राहूचे निक्के बहरहाल ही सुन्नत को अदा करून वचूकास अल्लाह ताला आमकां सुन्नत तौफीक दो वा आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह। एतिकाफचे मसाइल सांगून गेले होते। एतिकाफ बल्लन का किसी करू सकता मकसद का तो सांगून गेले होते। दूसरी चीज़ एतिकाफ कोण करू शकता एतिकाफ करू का ना सम्मान फुडे मुसलमान राहूकास इस्लाम नातून ईमान नातून एको चीज अल्लाहकडे कबूल नाही। दूसरी चीज़ माणूस अक्लमंद राहूकास अक्कलकाच नाही टक्कली चढणे वाटे अक्कल बराबर आलेला नाही एक माणूस मेंटली फिट नाही दिमागचा तो बराबर कद नाही तिसली माणसं एतिकाफ करू शकत नाही। अक्लमंद राहूकास ठीक आहे मिजगती राहूचे अल्लाहची इबादत करूचे असं राहूची तेजे बदली आदाब आणि शराईत असे एक माणसं अक्कल बराबर नाही मेंटली फिट नाही तरी तो मिजगतीचे आदाब सको लिहाज जाऊन सकेना आणि एतिकाफचे जो कोणते मकासीद असे ते का हासिल जाऊन सकेना बल्कि बास टाइमर मिजगती ऊपर मनशा ऊपर बोझ ज़्यादा तकलीफ पड़ता। तीसरी चीज़ जो कोणते असे अबुल्यो फुडले जमाना भितर इंतजाम राहतो तो बेसते होते त्याची गुंजाईश राहिली नाही तो जमाना राहिला नाही तरी एतिकाफ करू का जाल्यार तांकां हैश निफास जे कोणते त्यांची तरी लागल्ली चीजो राहता तेजन पाक रावकास मानो अमूलो वाटे तरी जनाबत वसूल पुसून जे कोणते फर्ज राहता जनाबत बोलतात त्याला तेजन पाक रावकास अगर माणूस जनाबतची हालत भितर वाटे तर मिजगती रावूंकच जाता आणि किसी तेजो एतिकाफ जाता तसो तेका पाक आणि साफ रावकास। दुसरो जो कोणतो मसला राहता एतिकाफा बेसून माणूस नियत करता तरी बिजी मिजगती दुगून भायर वचूं शकना। दोन किस्माचे एतिकाफ राहता सांगले होते एक तरी वक्ती तौर पर माणूस करता मुतलक तो जे करता तरी मिजगती भितर वाटे देतो एतिकाफ भायर गेलो खतम झाले। दुसरो राहता माणूस मुकय्यद करता मैं एटले दीस एतिकाफ करतलो एटले दीस मसला आम्ही येत्या रमजानाच्या आखिरी अशरा आज बेसतले इंशाअल्लाह हेजे भितर आम्ही नियत करून बेसता की 10 दीस बेसतले आता 10 दीस बेसले पण 10 दीस आम्ही मिजगती दुखून भायर वचून बेजरूरत वचून माणूस हागू मुगसो तो तकाजा राहता मुसूल फर्ज झालो तेजे सबब होता तेजे सन एतिकाफ तुटे ना वरना बेमकसद ह्यारी गेले तारी गेले एतिकाफ तुटता अगर तेटली अशा जरूरत असे मनशा तरी नियत करून बेसूकात बेसतले म्हाका फुलां काम असे ते अगर जरूरत आयली तरी मैं भायर वतलो एटले टायम असो अगर तिसरी जरूरत आयली तेटले काम केले फौरन वचपा दिवचे ताजो भेजो आमी ख्याल दवरतात की एतिकाफची नियत करून आमी मिजगती बेसले तरी मिजगतीचे जे कोणते हुदूद असे तेजेन आमी बेजरूरत भायर वचूं नये अगर भायर वतले तरी आमचो एतिकाफ तुटतो। इशिकाच एतिकाफा बेसला म्हाका अगर माणूस वसूल फर्ज जालो फौरन ताका भायर वचूं तातले एतिकाफ तुटून हें जाता आनी वसूल करून येवपाक क्योंकि आमी इस्तिस्ना करून दवरता अगर बास टायमार मनशा बाज मजबुरी राहता घरे वचची मिजगती इंतजाम नाही वसूल करूचो तरी घरे वसूल करून येऊ शकता खाऊच्या पिऊच्या सब कुछ हाडूसो वरूचो इंतजाम नाही तरी माणूस वसूल खाऊन करून फौरन येऊ शकता ते इस्तिस्ना करून आमी धरूकच पडटा। इशिकाच माणूस वसूलची हालत एतिकाफची हालत भितर माणूस पिसवलो जालो एतिकाफ तुटता दिल्यार माणूस मुर्तद जालो इस्लाम पासून दूर जालो एतिकाफ खूब बहुत तुटता दिल्यार नशा भितर आयलो एतिकाफ खूब बहुत तुटता इशिकाच बेजा भायर गेलो एतिकाफ तेजो तुटता। तासो एतिकाफा बेसलामाक ही चीज असो को ख्याल दवरपाक की मिजगती भितर रावका तेजानो भायर वचूं नजे आनी जे कोण तो मकसद सब बेसतात आमी तो मकसद भितर लागून रावका ह्यारती तारची पंचायतो केले मोबाईल घेतले हे घेतले दुनिया भायरचे खबरो तेजे भितर हाडले बीजी एतिकाफचो मकसद हासील करना अलबत्ता माणूस निकी कापडे घालूचे या खुशबू लावचे केस बी उगोवचे तेल घालूचे हेजेन से एतिकाफ भितर काही फरक पडना। अल्लाह ताला आमकां तौफीक दो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।